तर जसं की तुम्ही थंबनेल वाचलंच असेल, आपण आज चाललो आहोत नाशिकसाठी. 2 दिवसाची आपण नाशिक ट्रिप काढली. तर नाशिकमध्ये जे जे फेमस प्लेसेस आहेत ते आपण फिरणार आहोत, एक्सप्लोअर करणार आहोत. आणि सध्या आपलं पहिलं प्लेस आहे ते त्र्यंबकेश्वर आहे. तर जाऊया आपण, दर्शन घेऊया, आजूबाजूचे काय गोष्टी आहेत दाखवू तुम्हाला. आणि हे बघा, हॅलो, हे बघा आम्ही प्रभूते आणि एकदम बघा इकडचा नाशिकचा ओरिजिनल पेरू खाते ते लोक. आमच्या फॅमिलीमध्ये एक न्यू मेंबर ऍड झालाय हे बघा, प्रभूतीने ही डॉल घेतली, तिने मेंबर बनवलेला आहे. आणि हिचं नाव आहे स्नोवी. स्नोवी. ओके, चला. बाय. डोंगर बघू शकता किती मोठे आणि कशा प्रकारचे आहेत. एकदम जबरदस्त व्ह्यू आहे. तर आपण त्र्यंबकेश्वरच्या जस्ट एक 5-6 मिनिट्स लांब आहोत आणि खूपच सुंदर नजारा आहे. गावागावातून रस्ता चालला आहे. आपण समृद्धी एक्सप्रेस वेवरून आलो, मुंबईवरून. आपण पोचलो आहोत त्र्यंबकेश्वरमध्ये आणि आता आपण जाऊया मंदिराच्या आवारामध्ये. तर बघा, आम्हाला मुंबईवरून, म्हणजे आम्ही नवी मुंबईवरून निघालो, तर तिकडून आम्हाला इथे त्र्यंबकेश्वरला पोचायला साधारण एक 3.5-4 तास लागले. म्हणजे समृद्धी एक्सप्रेसवेवरून आपण आलो, पण तरी आपण काही गोष्टींसाठी मध्ये थांबतो समजा. आणि हे बघू शकता, रोड डायव्हर्ट केला होता, इथून एंट्री आहे. तर तुम्ही पण मुंबईत राहत असाल तर साधारण एक 4, 4.5 किंवा 5 तास तुम्हाला पोचायला लागू शकतात त्र्यंबकेश्वरला. तुम्ही कुठून निघता त्याच्यावर डिपेंड आहे. पण समृद्धी महामार्ग हा एक उत्तम पर्याय आहे लवकरात लवकर पोचण्यासाठी. तर बघा, आपण त्र्यंबकेश्वर संस्थानाजवळ आलो आहोत, पार्किंगजवळ. तर इथे एंट्री करताना एक 50 रुपयाची रिसीट घेतात तुमच्याकडून एंट्रीची, आणि नंतर परत पार्किंगचे काय वेगळे चार्जेस नाही आहेत. आणि आता आपण बघू शकतो, आपण मेन मंदिराच्या दिशेने आता चाललो आहोत. हे दोन्ही बाजूला काही दुकानं आहेत, शॉप्स आहेत, तिथे तुम्ही काय जे तुम्हाला हार किंवा काही गोष्टी पाहिजे असतील ते तुम्ही घेऊ शकता, अवेलेबल आहे. हे बघा, आता आम्ही फुल लुकमध्ये आलो आहोत. तर त्र्यंबकेश्वरबद्दल सांगायचं झालं तर त्र्यंबकेश्वर हे नाशिक जवळचे एक प्रसिद्ध असे ज्योतिर्लिंग आहे, जे की आपले 12 ज्योतिर्लिंग आहेत हिंदू तीर्थस्थानं, त्यापैकी एक त्र्यंबकेश्वरचं आहे. आणि त्र्यंबकेश्वर हे नाशिकपासून साधारण 28 किलोमीटर अंतरावर आहे. आणि इथे येण्यासाठी 2 ते 3 मार्ग आहेत. जसं की तुम्ही स्वतःची गाडी घेऊन येऊ शकता, त्यानंतर बसेस आहेत इकडे येणाऱ्या प्रायव्हेट आणि STच्या, आणि तुम्ही ट्रेनने सुद्धा येऊ शकता मेन मुंबई पुणे सिटी. तर बघा, हे बघू शकता, हे मेन एंट्री आहे त्र्यंबकेश्वर मंदिराची. इथून आत जायला, इथूनच आपल्याला आत जायचं आहे. आणि आता आपण इथे मंदिराजवळ गेलो, पण तिथे आपल्याला असं कळालं की मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी कमीत कमी 3 ते 4 तासाचा वेळ लागतो आहे. आणि आपल्याला पुढचे पण काही गोष्टी कवर करायच्या होत्या, त्यामुळे आपण हे जे देणगी दर्शन तिकीट काउंटर तुम्ही बघताय, इथे येऊन आपण एक 200 रुपयाचा पास काढला पर पर्सन, जो मंदिरापासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. वॉकिंग कुशावर्त तलाव आहे त्याच्याजवळ आहे. तिथे येऊन तुम्ही पास काढून डायरेक्ट एंट्री करू शकता, आणि त्याने तुम्हाला एक 30 ते 40 मिनटामध्ये दर्शन मिळेल असं ते म्हणलेत. तर आपण बघूया आता एक्झॅक्टली आपल्याला किती वेळात दर्शन मिळते. आणि बघू शकता, आपण आता इथे आलो आहोत कुशावर्त तलावाजवळ, आणि सगळ्यांना माहिती असेल कुशावर्त तलावाची इन्फॉर्मेशन अशी आहे की पौराणिक कथेनुसार गौतम ऋषींनी गाय हत्येचे पाप धुण्यासाठी ब्रह्मगिरी पर्वतावर तपश्चर्या करून गोदावरीला पृथ्वीवर आणले. गोदावरीचे पाणी एका ठिकाणी अडवून ठेवण्यासाठी त्यांनी कुश म्हणजेच पवित्र गवतचा बांध घातला, त्यामुळे या स्थानाला कुशावर्त नाव पडले. आणि या तलावाच्या आजूबाजूला
चारही बाजूंना तटबंदी आहे आणि बघू शकता अशा प्रकारे. आणि इथं विविध प्रकारच्या पूजा अर्चना केल्या जातात. तर आता आपण इथून निघालो आहोत मंदिराकडे. पास घेतले आपण आणि हे बघू शकता अशा प्रकारचे इथे काही ना काही गोष्टी त्र्यंबकेश्वरशी निगडीत विकायला आहेत. आणि दुसरी गोष्ट वैशिष्ट्य या कुंडाचं असं आहे की हे कुंड कधीही कोरडं पडत नाही आणि यात पाणी कुठून येते हे गूढ मानले जाते. त्यानंतर त्र्यंबकेश्वरमध्ये जो कुंभमेळा होतो त्यामध्ये शाही स्नान जे असतं ते हे सर्वात महत्त्वाचं स्थळ आहे. आणि कुशावर्त तलाव एकदमच जवळ आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरापासून फक्त 5 मिनिट्स वॉकेबल आहे. तर खूप छान इम्पॉर्टंट ह्याला पवित्र असं विशेष महत्त्व आहे. तर तुम्ही इथे डेफिनेटली येऊन व्हिजिट करा. आणि आता बघू शकता आपण आत मंदिरामध्ये चाललो आहोत लाईनीला. आणि आम्ही आत गेल्यानंतर विशेष अशी गर्दी नव्हती आतमध्ये, पण त्यांनी सुंदर बसायची सोय केली आहे. वर शेडसुद्धा आहे. त्यामुळे तुम्हाला इथे जरी वाट बघावी लागली अर्धा तास 1 तास तरी इथे काही प्रकारचा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. पाणी बरोबर ठेवणं मस्ट आहे. तुमच्याबरोबर पाणी ठेवा लहान मुलं असतील तर. प्रभूती तर हे अशा प्रकारे बसायला त्यांनी सुविधा करतो आम्ही लाईनमध्ये की तुम्ही वेट करून थांबत थांबत जाऊ शकता. तर आता बघूया आपण कधी नंबर येतो आपला. जसं की तुम्हाला माहिती आहे त्र्यंबकेश्वर एक एकदम महत्त्वाचं देवस्थान आहे. आणि दुसरी गोष्ट ह्या मंदिर आहे बघा, हे मंदिर तुम्ही बघू शकता पूर्णपणे. आणि ह्या मंदिराची खासियत आपल्या अशी आहे त्र्यंबकेश्वरच्या की इथे 3 पिंड आहेत. ब्रह्मा विष्णू महेश असा या तिघांचा समावेश इथे आहे. त्यामुळे ह्याला एक विशेष महत्त्व आहे. आणि गौतम ऋषींच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिवाने त्यांना वरदान दिले आणि पवित्र गंगेला पृथ्वीवर उतरवले. हीच गंगा गोदावरी नदी म्हणून ओळखली जाऊ लागली. आणि या ऐतिहासिक घटनेचे स्मारक म्हणूनच भगवान शिव त्रिमुखी ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले आणि जे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील सर्वात अद्वितीय आणि पवित्र स्थानांपैकी एक मानले जाते. तर आता आपलं दर्शन झालं आहे मंदिराचं. बघा इथे बांधकाम चालू आहे, काहीतरी रिनोव्हेशन करत आहेत कारण कुंभमेळा असतो त्यामुळे त्याची तयारी कदाचित चालली असावी. आणि मंदिराच्या बाजूला मस्त प्रशस्त एरिया आहे जिथे तुम्ही थांबून बसू शकता आणि प्रसन्न वातावरण वाटतं. हे बघा आता आपण बाहेर आलो आहोत मंदिराच्या मेन स्थानापासून आणि आपल्याला दर्शनासाठी जवळपास एक 45 मिनटं लागली. हो 45 मिनटं वेळ आपल्याला लागला. तर तुम्ही पण आलात, लहान मुलं असतील तर पास घेऊन तुम्ही जाऊ शकता डेफिनेटली. आणि तुमचं दर्शन एक 40 मिनटात किंवा जर समजा वीकेंड वगैरे असतील तर जास्तीत जास्त 1-1.5 तासात होऊ शकतं. आणि नॉर्मल लाईनमध्ये तुम्हाला जास्त वेळ 5-6 तास किंवा कधी कधी 7-8 तास पण लागतात विकेंडला. तर ते तुम्ही तशा कुठल्या डेला जाताय ते बघा आणि त्या पद्धतीने तुम्ही दर्शनाचं मॅनेजमेंट करू शकता. आणि बघू शकता बाहेर आल्यानंतर इकडे खूप सारी खाण्याचे ऑप्शन्स आहेत. तुम्ही $100, $150, $200, $300.